नमस्कार. पिठलं आपण नेहमीच बनवतो, पण आज सुहासिनीच किचनमध्ये आपण बनवणार आहोत बेसनचं ताकातलं पिठलं. चला काय काय साहित्य घेतलं आणि कसं केलं ते पाहूया. इथे आपण एका भांड्यात 3 टेबलस्पून बेसन घेतो. बेसन म्हणजे चण्याचं पीठ घेतो. आणि दुसऱ्या वाटीमध्ये आपण घेतलं आहे 3 टेबलस्पून दही. आपण इथे 3 चमचे बेसन घेतलं आहे आणि 3 चमचे दही घेतलं आहे. दह्याचं आपण ताक करतो. आता प्रमाण म्हणाल तर 3 चमचे बेसन घेतलं तर 2 चमचे दही घ्यायचं. पण जर दही जास्त आंबट असेल तर आपण कमी घेऊ शकतो. आता या दह्यामध्ये पाणी घालून आपल्याला याचं ताक करून घ्यायचं आहे. चांगलं घुसळून घ्यायचं. त्याचबरोबर पिठामध्ये पण पाणी घालून तेही आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं ताक तयार आहे. त्याचबरोबर पिठामध्ये पाणी घालून पीठही आपण पातळ करून घेतलेलं आहे. आता फोडणीसाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते दाखवते. इथे आपण एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला आहे. 3 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्या आहेत आणि कढीपत्ता आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे. त्याचबरोबर जिरं, मोहरी, हिंग आणि कोथिंबीर. आता गॅसवर एक कढई तापत ठेवली. त्यामध्ये 1 चमचा तेल घातलं. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली. मोहरी चांगली तडतडली की मग अर्धा चमचा जिरं घातलं. आता फोडणीमध्ये हिरवी मिरची आणि कांदा घातला. कांदा आपल्याला थोडासा परतायचा आहे. आपण हे जे पीठ आणि ताक तयार केलं आहे ना ते एकत्र करून घेऊया. हे ताक डायरेक्ट फोडणीला टाकलं ना तर ते फाटतं. म्हणून पीठ आणि ताक असं एकत्र चांगलं करून घेतलं. पिठाच्या गुठळ्याही होत नाही आणि ताकही फाटत नाही. आता आपण फोडणीमध्ये कढीपत्ता घातला आहे तोही परतूया. हा कांदा आपल्याला जास्त लाल करायचा नाही आहे, फक्त नरम व्हायला हवा. आता हे पिठलं बेसनाचं असल्यामुळे याच्यामध्ये हिंग हा घातलाच पाहिजे. आपण पाव चमचा हिंग घातला आणि पाव चमचा हळद घातली आहे. थोडीशी कोथिंबीर आपण फोडणीत घालूया म्हणजे फोडणीचाही छान सुगंध सुटतो. आता हा परतल्यानंतर मग आपण यामध्ये आपण हे ताक आणि पीठ जे एकत्र केलं आहे ना ते ढवळून फोडणीमध्ये घालूया. आणि फोडणीमध्ये घालताना गॅस कमी करायचं आहे आणि घातल्यानंतर हे ढवळायचं आहे कारण हे लगेच घट्ट व्हायला लागतं. आता आपल्याला यामध्ये थोडं आणखी पाणी घालायचं आहे आणि हे पिठलं आपण भाताबरोबर खाण्यासाठी करणार आहोत. त्यामुळे थोडंसं पातळच करायचं आहे. आता चांगला कड येईपर्यंत हे ढवळायचं आहे. आता चवीपुरतं मीठ घातलं आणि आता हे पिठलं अगदी चांगलं शिजवायचं आहे. त्यासाठी आपल्याला साधारण 5 ते 6 मिनिटं उकळायचं आहे. आता हे गॅस मोठा ठेवून शिजवायचं आहे. आता कड यायला लागला. आता 4 ते 5 मिनिटं आपण हे असंच शिजत ठेवूया. हे आपलं पिठलं आता छान शिजलेलं आहे. वरून थोडी कोथिंबीर घालूया. हे पिठलं आपण भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकतो. गरम भात वर असं वाफाळतं पिठलं आणि एक लोणच्याची फोड, सुंदर जेवणाचा बेत होतो. तुम्ही हे करून बघा. ताकातलं पिठलं साध्या पिठल्यापेक्षा नेहमीच छान लागतं. आपलं पिठलं तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.